नमस्कार. द अर्बन बिट्समध्ये आपलं स्वागत आहे. आज शिवसेनेचा 55वा वर्धापन दिन आहे. या निमित्तानं आपण ज्येष्ठ पत्रकार आशिषजी चांदोरकर यांच्याशी संवाद साधत आहोत. आशिषजी चांदोरकर यांनी दैनिक सामनामध्ये काही दिवस संपादकीय विभागात काम केलेलं आहे. पण याखेरीज इतरही अनेक मोठ्या मोठ्या प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये आशिष चांदोरकर यांनी संपादकीय विभागात काम केले. पण त्याखेरीजही शिवसेना किंवा भाजप किंवा महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रियेचा त्यांचा अभ्यास आहे. आपण शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेची सुरुवात, शिवसेनेचा आक्रमकपणा, एक पक्ष म्हणून झालेला विकास, त्यानंतरच्या काळात बाळासाहेबांच्या काळातले काही आक्रमकतेचे दिवस आणि आत्ता उद्धव ठाकरे जेव्हा अगदी परस्पर विरोधी अशा विचारसरणीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत एकत्रित येऊन झालेलं महाविकास आघाडी सरकार, असं आपण टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी आशिषजी यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार चांदोरकर सर, द अर्बन बिट्स मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. शिवसेनेचा आज 55वा वर्धापन दिन आहे. काय काय तुम्ही सांगाल, काय नेमका हा वर्धापन दिन आहे की वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक सिंक झालेली, एक थोडीशी ताकद कमी पडत असलेली, आखडत चाललेली शिवसेना? खरं तर मुद्दा योग्य मांडलाय. कारण जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत त्यांचं सत्ता आणण्यासाठी किंवा शिवसेनेची सत्ता राज्यात यावी, भगवा फडकवावा आणि संपूर्ण शिवशाही या महाराष्ट्रात यावी यासाठी ते प्रयत्न करत होते. जेव्हा 94 साली सत्ता आली त्यावेळी त्यांनी स्वतः मुख्यमंत्री व्हायला नकार दिला आणि त्यांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात एका ब्राह्मण व्यक्ती मुख्यमंत्री होणं ही त्या काळी खूप राजकीय क्रांती म्हणावी लागेल. पण ती रिस्क किंवा ती जी धोका होता किंवा ती जी एक रिस्क घेण्याची तयारी होती ती बाळासाहेबांनी दर्शवली आणि त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री नव्हता, मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. पण आपण जर बघितलं तर आत्ता 2019 साली जेव्हा भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर सुद्धा सगळी चक्र फिरली आणि राजकीय गणितं वेगवेगळे फासे पडले, गणितं विस्कटली, भाजप शिवसेनेचं विस्कटलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यांना कदाचित सुभाष देसाई असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्यासारखे अनुभवी आणि अनेक वर्ष या विधिमंडळाच्या राजकारणात असलेले सक्रिय किंवा अनुभवी नेते आहेत, त्यांना मुख्यमंत्री करणं सहज शक्य होतं. पण त्यांनी ते न करता स्वतः त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यांनी सत्ता मिळण्याची किंवा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण होतात स्वतः ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि स्वतः कारभार करू लागले. तर मला वाटतं हा सर्वात मोठा बदल आहे गेल्या 55 वर्षातला. बाळासाहेबांनी कधी असं मुंबईचा महापौर होण्याची किंवा ठाण्याचा महापौर होण्याची, पूर्वी ठाण्याचा नगराध्यक्ष होण्याची जेव्हा संधी आली तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांना किंवा तिथले जे स्थानिक नेते आहेत त्यांना संधी दिली आणि स्वतः कधी ते पद घेतलं नाही. आणि मी या संघटनेचा प्रमुख आहे आणि संघटनेचा प्रमुखच राहीन किंवा मी किंग मेकर राहीन, किंग होणार नाही, अशी भूमिका त्यांची प्रत्येक वेळी होती. म्हणजे संधी त्यांना अनेकदा चालवल्या पण त्यांनी कधीही त्याचा उपभोग घेतला नाही किंवा फायदा घेतला नाही. ते त्या सगळ्या पडद्यामागं राहून रिमोट कंट्रोलनी ते म्हणायचे मी रिमोट कंट्रोल सारखं हे सगळं करतो. त्यांनी रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवला पण ते किंग कधी झाले नाही, किंग मेकरच राहिले. आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः सगळी सूत्र हातात घेतली आणि ते किंग मेकर न राहता स्वतः किंग बनले. तर मला वाटतं गेल्या 55 वर्षातला हा एक फार मोठा बदल आहे शिवसेनेतला आणि त्याकडे आपण त्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की असा एक बदल खूप जसा पेंड्युलम असतो की एका बाजूवरनं थेट दुसऱ्या बाजूकडे जातो, तशा पद्धतीनं हा दुसऱ्या बाजूला गेलेला पेंड्युलम आहे असं आपण म्हणू शकतो. या सर, कदाचित मग असाही हा प्रकार आहे का की बाळासाहेब असेपर्यंत तुम्ही जसं म्हणालात की रिमोट कंट्रोलद्वारे ते महाराष्ट्रातल्या सत्तेवरचं नियंत्रण ते ठेवायचे, पण घरातलं ठाकरे कुटुंबातलं कुणीही थेट पदावर बसायचं नाही. कदाचित तुम्ही जो झालेला बदल असं सांगताय एखाद्या वेळेस पेंड्युलम सारखा, मग कदाचित याच्याकडे असं पाहता येईल का की आता खरोखरी शिवसेना ही सत्ता स्पर्धेत आली किंवा रिअलिस्टिक राजकारण करते? आणि खरं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अनेकदा काय शिवसेनेचं जे स्लोगन होतं की 90% समाजकारण आणि 10% राजकारण. आता हे ठीक आहे, हे तुमची घोषणा म्हणून किंवा त्याचं एक स्लोगन म्हणून ते खूप चांगलं आहे.
पण शेवटी तुम्ही समाजकारण केल्यानंतर जे राजकारण करतात, ते राजकारण हे काही 10% राजकारण करून फायदा होत नाही. तुम्हाला जर सत्ता मिळवायची असेल, तर 24 तास अहोरात्र 365 दिवस राजकारणच केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा जे आता अध्यक्ष नाहीत, पण अध्यक्ष असताना त्यांची जर वर्क कल्चर किंवा लाईफस्टाईल बघितली ना, तर एक निवडणूक संपल्यानंतर किंवा हे झाल्यानंतर त्यांचा विचार होतो की आता लगेच पुढची कुठली निवडणूक आहे. त्याच्यानंतर तिथं आपल्याला काय कॅम्पेन करावं लागेल किंवा कशा पद्धतीनं रणनीती आखावी लागेल. तर त्यांच्या डोक्यात 24 तास राजकारण असतं. हे ठीक आहे, समाजकारण करायचं, त्यातनं जो फायदा होईल त्याचा बेनिफिट घेऊन राजकारणात पुढे जात राहायचं वगैरे हे सगळं ठीक आहे. पण 90% जरी समाजकारण केलं तरी 100% राजकारण केल्याशिवाय तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही. आणि राजकारणात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या राजकारणात अनअवॉइडेबल आहेत किंवा टाळता न येण्यासारख्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कराव्याच लागतात. त्यामुळं मला असं वाटतं की सत्तेसाठी राजकारण हे पूर्वी शिवसेना करत नव्हती का, तर करत होती. पण आता जेव्हा त्यांनी असं हे केलं किंवा आपल्या सत्ता मिळण्याची संधी जर निर्माण झालेली आहे, तर आपण भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्यात सुद्धा काही गैर आहे असं वाटत नाही. असं जेव्हा त्यांना वाटलं, तर मला वाटतं हे एक वेगळ्या प्रकारच्या ह्याचं द्योतक आपण म्हटलं पाहिजे की सत्तेसाठी सर्व काही किंवा सत्तेसाठी सब कुछ. मग त्याला ज्याला आपण असं म्हणू शकतो की नीतिमूल्य किंवा एक जो विचार आहे तो काही काळ आपण तात्पुरता बाजूला ठेवून, जसं वाजपेयींच्या वेळी झालं होतं की कॉमन मिनिमम प्रोग्राम या नावाखाली वाजपेयींच्या सरकारमध्ये जयललिता आल्या, ममता बॅनर्जी आल्या, मायावती आल्या, जॉर्ज फर्नांडिस आले, म्हणजे एकेकाळी संघाला शिव्या द्यायचे लोक, असे अनेक लोक वाजपेयींच्या बरोबर आले. त्यामुळे त्यांनी त्यांचे जे काही आक्रमक किंवा वादग्रस्त मुद्दे होते ते बाजूला ठेवले आणि एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवून ते वाटचाल करत राहिले. तसंच काहीसं धोरण हे शिवसेनेने आत्ता घेतलं असं मला वाटतं किंवा असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटी सत्ता मिळाली पाहिजे. राजकारणात तुम्ही किती वर्ष आहात, किती समाजकारण करताय किंवा किती काय गोष्टी करता, यापेक्षा तुम्ही किती सत्तेत आहात, त्याचा सत्तेचा उपयोग कशा पद्धतीनं करता किंवा काय विकास योजना राबवता, कामं करता, हे सगळं जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित मॅनेज करत नाही तोपर्यंत तुम्ही नुसते राजकारणात अनेक वर्ष असून काय उपयोग नाही. सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे, सत्तेवर गेलं पाहिजे, हे तुमचं ध्येय जोपर्यंत असत नाही तोपर्यंत फार तुम्हाला राजकीय भवितव्य आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे हा जो बदल आहे हा आपण त्या दृष्टीने त्याकडे बघू शकतो. ठीक आहे की म्हणजे मग आता शिवसेना खऱ्या अर्थाने तत्व थोडेसे बाजूला ठेवून थोडीशी लवचिकता बाळगून सत्ताकारण करायला लागले असं आपण एक साधारणतः आता असं एक सूर निघतोय. पण मग मला आशिष असं विचारायचंय की बाळासाहेब असताना एक पक्ष बांधणी विचार पक्षाचा विस्तार कार्यकर्ते घडवणं सांभाळणं हा सगळा प्रकार आता संपलाय की काय? कारण एक निष्ठावंत शिवसैनिक जो 30-40 वर्ष सातत्यानं शिवसेनेच्या सोबत होता आणि आता ह्या रिअलिस्टिक अप्रोचमुळं जो वर्षानुवर्ष आपण एक समतोल राखून होतो की तुम्ही जसं म्हणालात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, मग आता जर कल पूर्णतः राजकारण किंवा सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी असं असेल तर मग तो कार्यकर्ता तो निष्ठावंत शिवसैनिक हा कुठेतरी दुखावलाय आणि पुन्हा शिवसेनेची ताकद कमी झाली. हा हा मुद्दा बरोबर आहे की शिवसैनिक दुखावला हे तर आहेच. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की जो निष्ठावंत शिवसैनिक आहे तो कदाचित थोडासा बाजूला गेला असेल आणि जे नव्यानं पक्षात आले त्यांना चांगली मंत्रिपदं मिळाली असतील. म्हणजे शंकरराव गडाख असतील किंवा ते यड्रावकर असतील किंवा बच्चू कडू असतील, यांना शिवसेनेच्या वाट्यातली मंत्रिपदं गेलेली आहेत. त्यामुळे कदाचित जो 3-4 मंत्रिपदं अशी जी आहेत ती शिवसेनेच्या एखाद्या निष्ठावंताकडे गेली असती, ती त्यांना न मिळता जे अपक्ष आहेत किंवा जे सपोर्ट करणारे शिवसेनेला आहेत अशा लोकांना दिली गेली. तर हे ठीक आहे, हे बरोबर आहे. पण हे सगळ्याच पक्षात असं आहे असं मला वाटतं. मुळात म्हणजे एक लक्षात घ्या आपण की पक्ष कुठलाही असो, एकतर शिवसेनेतनं अनेक लोक फुटले. म्हणजे अगदी गणेश नाईक फुटले, छगन भुजबळ फुटले, नारायण राणे फुटले, राज ठाकरे बाजूला झाले. त्यानंतर पण अगदी छोटे मोठे अगदी अनेक ठिकाणचे खासदार आमदार हे तिकीट मिळालं नाही किंवा पराभूत झाले, काहीतरी बिनसलं फिसकटलं, असे अनेक लोक शिवसेनेतनं बाहेर पडले. त्यामुळे एकतर हे नाराज होते त्यामुळेच बाहेर पडले. त्यामुळे त्यांनी आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणी गेले, संसार सुरू केले, कुठल्या कुठल्या पक्षामध्ये जाऊन ते रुळले, तिथं पटलं नाही पटलं तर परत दुसरीकडे गेले, हे सगळं आहे. पण हा जो मुद्दा तुम्ही म्हणला ना की निष्ठावंतांवर अन्याय शिवसेनेत होतोय का, तर काही प्रमाणात ते आपण म्हणू शकतो की बाबा अनेक हक्काची मंत्रिपदं जी आहेत ती शिवसैनिकांना मिळायला हवी होती पण ती मिळाली नाही किंवा इतर सहकारी पक्षांना मिळाली. पण शिवसेनेचं एक वैशिष्ट्य आहे की त्या अनेक वर्ष जे शिवसेनेत होते किंवा आहेत
त्यांना त्यांनी व्यवस्थित मंत्रिपद दिली. म्हणजे आता आपण बघितलं तर अनिल परब यांच्यासारखा एक नेता असेल, त्याला त्यांनी व्यवस्थित चांगलं मंत्रिपद दिलेलं आहे. किंवा सुभाष देसाई असतील, त्यांची कदर शिवसेनेने केली आहे. संजय राठोड मंत्री होते, ते पण अनेक वर्ष आमदार आहेत, त्यांना पण शिवसेनेने मंत्रिपद दिलेलं आहे. गुलाबराव पाटील आहेत. तर त्या सगळ्यांना शिवसेनेने मंत्रिपद दिलंय, नाही असं नाही. तर नीलम गोरे अनेक वर्ष शिवसेनेमध्ये आहेत, उपनेत्या आहेत, त्यांना विधान परिषदेचं उपसभापतीपद शिवसेनेने दिलं. किंवा विजय आवटी होते, त्यांना मागच्या वेळी ते पद हे केलं होतं. तर मला असं वाटतं की अन्याय केलाय निष्ठावंत शिवसैनिकांवर, आणि जे आयात किंवा बाहेरनं आलेत त्यांना खूप मोठी मंत्रिपदं दिली आहेत किंवा त्यांना एकदम मोठ्या संधी दिल्या आहेत असं मला वाटत नाही. जे निष्ठावंत आहेत त्यांना मिळणारी जर 9 पदं असतील तर त्यातली 7 पदं त्यांना मिळाली आणि 2 पदं ही बाहेरच्यांना मिळाली. पण माझं अजून एक वैयक्तिक मत असं आहे की भविष्यातलं जे राजकारण आहे ना, ते तुम्ही किती निष्ठावंत आहात, तुम्ही किती वर्ष एखाद्या पक्षासाठी किंवा ह्याच्यासाठी देताय, यापेक्षाही तुमच्याकडे 2 गोष्टी ज्या राजकारणात लागतात ते म्हणजे एक जिंकून येण्याची क्षमता आणि पैसा, किंवा तुमचं एकूण ज्याला आपण असं म्हणतो गुंड, किंवा अशा ज्या प्रवृत्ती ज्या तुमच्या पाठीशी किती आहेत, म्हणजे शक्तिशाली लोक तुमच्या पाठीशी किती आहेत, या 2-3 ज्या कसोट्यांवर राजकारण जे चाललेलं आहे. तुम्ही अनेक स्वच्छ आहात, तुम्ही चांगले आहात, तुम्ही अनेक वर्ष सेवा करताय, चांगलं काम करताय, पण त्याने काय फायदा होत नाही. तुमची जिंकून येण्याची क्षमता किती आहे ती जोपर्यंत वाढत नाही किंवा ती तोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत तुमचं राजकारणातलं जे स्थान आहे ते डळमळीतच आहे किंवा त्याला फार पुढे संधी आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ते सगळीकडेच आहे, शिवसेनेत असं नाही, सगळ्याच पक्षात आहे. ठीक आहे की म्हणजे अशी जी पण मग जर हा रिअलिस्टिक अप्रोच असेल की 30-30 वर्षे ज्यांच्यासोबत आपण संसार केला समविचारी म्हणून, त्यांना डावलून कुठेतरी आयुष्यभर ज्यांच्या विरोधामध्ये संघर्ष केला, आयुष्यभर ज्यांना अगदी ग्राम्य भाषेत सांगायचं झालं तर दररोज ज्यांना शिवीगाळ करून ज्यांचा उद्धार केला, ज्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आत्ता झालेला एक महाविकास आघाडीचा प्रयोग, आणि प्रत्यक्षामध्ये हा रिअलिस्टिक अप्रोच शिवसेनेच्या पचनी पडलाय का? का शिवसेना अजून सिंक होत जाते? म्हणजे शिवसेनेचे मला थेट विचारायचं असं की महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची चारही बाजूनी कोंडी झाल्याचं चित्र गेल्या 1-1.5 वर्षामध्ये दिसतंय. अगदी 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 हे तर स्वाभाविक आहे, म्हणजे किंवा हे दिसतंच. ते मी किंवा तुम्ही त्याला म्हणण्याची गरज नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेतले जे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, तर त्यांचे काही अनुभवी नाही आहेत. आत्ता असं लोक अनेक जण म्हणतात की ते लाईव्ह व्ह्यू करतात किंवा ते लोकांशी संवाद साधतात, हे सगळं व्यवस्थित आहे. पण सरकार कोण चालवतंय? तर अजित पवार सरकार चालवतात. किंवा गृह खातं आत्ता इतके दिवस अनिल देशमुखांकडे होतं, आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत. तर ही सगळी लोक सरकार चालवत आहेत आणि उद्धव ठाकरे हे नाममात्र मुख्यमंत्री आहेत किंवा प्रशासनातले अधिकारी सगळे हे करतात आणि उद्धव ठाकरे त्यात फार काही त्यांची भूमिका नसते असं म्हणतात लोक. पण हे काही अंश आपण एकूण सगळ्या ह्याचा आढावा घेतला तर हे बऱ्यापैकी तेच चित्र आहे. आणि असं झालंय की आता शिवसेनेची खरं तर हा जुगार आहे, म्हणजे शिवसेने खेळलेला जुगार आहे हा, की तुम्ही जर या पुढे आता सरकार किती टिकेल हे माहित नाही. अनेकदा लोक म्हणतात की सरकार आत्ता पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, किंवा काही लोक म्हणतात की 5 वर्ष चालेल, काहीच होणार नाही. पण आता ह्यात हे खूप शरद पवार, नरेंद्र मोदी, अजित पवार, आपलं अमित शहा आणि उद्धव ठाकरे या 4-5 लोक सोडली तर कोणीच काही क्लेम करू शकत नाही की सरकार किती दिवस टिकेल. तर ते जितके दिवस सरकार टिकेल तितक्या दिवसात सरकार म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काय काम केलं, त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं, ह्याचं जेव्हा ॲनालिसिस केलं जाईल त्यावेळी त्यांनी केलेलं काम किंवा राबवलेल्या योजना किंवा हाताळलेली परिस्थिती ही कोविड किंवा अशा भविष्यातल्या नंतरच्या अनेक संकटांची ही परिस्थिती जर खूप चांगल्या पद्धतीनं हाताळली असं जर सिद्ध झालं तर कदाचित त्यांनी ही जी रिस्क घेतली भाजपला सोडून या सगळ्या विरोधी विचारांच्या लोकांबरोबर जाण्याची, ती रिस्क त्यांनी घेतलेली योग्य होती असं म्हणू आपण. पण समजा असं आलं की लोक नाराज आहेत, वॅक्सिनेशन सगळीकडे बोंबललेलं आहे किंवा याचा कोविडचा प्रादुर्भाव परत तिसऱ्या लढ्यात काहीतरी आणखीन विपरीत झालंय किंवा आणखीन कुठलं संकट आलंय, अशा जर गोष्टी झाल्या आणि त्या हाताळण्यात सरकार म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना फार काय चांगली कामगिरी करता नाही आली, त्यांनी जी घेतली होती रिस्क ती त्यांच्या अंगाशी आली असं म्हणू शकतो. ज्याला आपण म्हणतो ना गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं, अशा पद्धतीची गत भविष्यात शिवसेनेची होऊ शकते जर ही नीट त्यांनी रचना केली नाही तर. त्यामुळे शेवटचं एक असं त्याकडे येणारच होतो मी. मला थोडंसं असं सांगा की आत्ता मग या क्षणी ही अशी कोंडी होत असताना बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि तुम्ही म्हणालात की भविष्यातली शिवसेना,
तर भविष्यामध्ये शिवसेना काय मुंबई किंवा ठाणे वगैरे अशीच राहणार की काय, असं असं एक नाही नाही, हे हे तर हा तर मोठा हेच आहे की आपण म्हणतो की शिवसेना महाराष्ट्र व्यापी आहे किंवा असं सगळं आहे. पण एक लक्षात घ्या, मुंबई, ठाणे, कोकण, नाशिक, पुणे आणि फार फार तर थोडंसं औरंगाबाद, मराठवाड्यातले काही आहे ते सुद्धा सगळं नाही, फक्त औरंगाबाद, जालना, जालना पण नाही, औरंगाबाद. तर हे सोडून शिवसेना कुठं आहे? तर उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचं काय फार हे नाही. एक जळगाव आणि थोडंसं नाशिक सोडलं, ते सुद्धा कधी काळी होतं. आत्ता फार त्यांचं प्राबल्य नाही. महापालिका त्यांच्याकडे नाही आणि त्यांचे आमदार वगैरे येतात, पण ते विशिष्ट पॉकेटमधून म्हणजे येतात. अगदी पुण्याचे पण नाही. पुण्यामध्ये कुठे पुण्याचं मला सांगा, पुण्यामध्ये 8 पैकी किती आमदार आहेत? पुणे जिल्ह्यात आत्ता शिवसेनेचे किती आमदार आहेत? विदर्भात 1-2 जिल्ह्यातले काही मतदारसंघ सोडले तर तिथे शिवसेना कुठे नाही. म्हणजे महाराष्ट्रातला नागपूर किंवा विदर्भातला शिवसेनेचा जो हे आहे, तिथं शिवसेना काही पॉकेटपुरती आहे. उत्तर महाराष्ट्रात काही पॉकेटपुरती आहे. पश्चिम महाराष्ट्रात जी शिवसेना आहे ती सगळी आयारामांवर आणि गायारामांवर अवलंबून. भाजप पण अगदी तसाच आहे. भाजप काही स्वतःची ताकद आहे किंवा स्वबळावर आहे असे विषय नाही, पण शिवसेना आयाराम गायारामांवर अवलंबून आहे. जे राष्ट्रवादीत किंवा काँग्रेसमधले नाराज झाले ती लोक शिवसेनेत आले आणि तिकीट मिळून स्वतःच्या ह्याच्यावर विजय झाले आणि पिळा शिवसेनेला लागला, असं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आहेच मुळात ठाणे, कोकण, मुंबई आणि फार फार तर अगदी आजूबाजूचे हे जे मेट्रोपॉलिटन मुंबईच्या आजूबाजूचे शहर आहेत, उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, कल्याण असेल, याच्या पलीकडे शिवसेना मुळात नाहीच आहे. म्हणजे दबदबा नाहीये शिवसेनेचा. नाहीये म्हणजे त्यांचे आमदार नाही, नगरसेवक नाही, खासदार नाही, अशी परिस्थिती नाही, आहेत ते. पण दबदबा जो म्हणतो किंवा एक मोठं नेटवर्क, चांगलं काम, हे हा जो एरिया आहे आणि औरंगाबाद हा सोडलं तर फार ठिकाणी शिवसेनेचं कुठं हे नाही. अगदी परभणी, हिंगोलीमध्ये पूर्वी होतं ते पण आता राहिलेलं नाही. मग आता पुणे, आता मुंबई महापालिका आणि उद्या एक 7-8 महिन्यावर आलेली पुणे महापालिका, इथं कसं काय सामोरं जाणार आहे शिवसेना? त्यात ती तर खरी अडचण आहे ना. म्हणजे अनेक लोक असं म्हणतात की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढणार. आता एकत्र लढणार तर कसे लढणार महापालिका एकत्र? मुळात प्रत्येक ठिकाणचे स्थानिक नेत्यांची गणितं वेगळी असतात, स्थानिक आघाड्यांचं हे वेगळं असतं. म्हणजे आता पुण्यामध्ये शिवसेनेला किती जागा देणार राष्ट्रवादी? मुंबईमध्ये शिवसेना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला किती जागा देणार? त्यांचं त्याच्यावरनं किती गणित चांगल्या पद्धतीनं जमणार? ह्या सगळ्या खूप वादाच्या गोष्टी आहेत आणि मग ती निवडणूकपूर्व आघाडी होणार का मैत्रीपूर्ण लढती होणार, ह्यात काही हे नाही आहे. आणि मला असं वाटतं की यात खूप अनेक गणित आहेत किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं की बाबा राष्ट्रवादी आणि हे लोक मुंबईकडे फार लक्षच देणार नाहीत, ते पुणे आणि पिंपरी चिंचवडवर लक्ष देतील. मग शिवसेना फक्त ठाणे, मुंबई आणि ज्या आजूबाजूच्या ज्या महापालिका, उल्हासनगर वगैरे तिकडे लक्ष देईल आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडला बाय देऊन टाकेल राष्ट्रवादीला. अशा अनेक चर्चा आहेत. पण मला असं वाटतं की हे खूप किचकट आहे आता याबद्दल बोलणं. आणि अनेक त्याला पर्याय मिळेल. हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय, अशा अनेक पर्याय आहेत. आणि त्या ह्याच्यात नेमकं काय होतं याच्यावर पण अनेक भविष्यातली गणितं ठरणार आहेत. म्हणजे मुंबई महापालिकेत समजा असं आपण धरून चालू की हे तिन्ही सर्वांनी एकत्र लढलं किंवा सगळे वेगवेगळे लढले आणि समजा भाजपची सत्ता मुंबईत आली आणि शिवसेना पराभूत झाली, महापालिका गेली शिवसेनेच्या हातात, तर मग हे काय सरकार टिकेल का नाही टिकणार काय सांगता येत नाही. हे बदल काहीतरी वेगळा होऊ शकतो. किंवा शिवसेना टिकली, स्वतःच्या बळावर टिकली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा पाठिंबा घेता न घेता कशाही पद्धतीने जर टिकली तर मग त्यांचं एक मनोधैर्य वाढलं आणि मुंबई महापालिकेत 5 वर्ष आपण टिकणार हे लक्षात आल्यानंतर त्यांची कदाचित देहबोली असेल किंवा एकूण वागण्याची पद्धत ती कदाचित बदलू शकते. अशा अनेक गोष्टी या महापालिका निवडणुकीनंतर घडतील असं मला वाटतं. पण त्याबद्दल आत्ताच लगेच आपण काही मत व्यक्त करणं फार कठीण आहे किंवा चुकीचं ठरेल असं मला वाटतं किंवा खूप घाईचं ठरेल. शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांच्याशी बाळासाहेबांच्या काळातली शिवसेना, उद्धव ठाकरेंनी हातात सूत्र घेतल्यानंतरची शिवसेना, शिवसेनेचा आक्रमकपणा, त्याच्यामध्ये झालेले बदल, असा सगळा थोडक्यामध्ये एक आढावा घेतला. चांदोरकर सरांनी आपल्याला हे पण सांगितलं की येत्या काळामध्ये पुणे आणि मुंबई महापालिकेच्या दरम्यान काय घडामोडी होऊ शकतात. साधारणतः त्या काळातलं एक थोडक्यात भाकीत त्यांनी एक वर्तवलं. पण एक यानंतरच्याही काळामध्ये या राजकीय पक्षाच्या वाटचालीकडे आणि एकूण राजकीय प्रक्रियेकडे आपण पुन्हा एकदा नंतर त्या वेळी आशिष चांदोरकर सरांशी बोलणारच आहोत. पण तुर्तास शिवसेनेच्या या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या विशेष मुलाखतीबद्दल, आशिष चांदोरकर सरांनी शिवसेनेच्या केलेल्या या वर्णनाबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया द अर्बन बीट्सच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. द अर्बन बीट्स पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कॅमेरामॅन मुकुंद कदमसह देवेंद्र शिरूरकर, द अर्बन बीट्स.